नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर जर तुम्ही लाडकी बहीण योजनामध्ये ही केवायसी पूर्ण केली असेल तर त्याचा तुम्ही स्टेटस कसा पाहू शकता हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर जर तुम्हाला माहिती नसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची ई केवायसी कशी पूर्ण करायची तर मी अगोदरच या टॉपिक वरती व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुमची लाडकी बहीण योजनाची ई केवायसी पूर्ण करू शकता। जर तुम्ही ई केवायसी पूर्ण केली आहे आणि तुम्हाला तुमचा स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ह्या वेबसाईट वरती यायचं आहे। ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ह्या पेजवर येणार। ह्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी आधार क्रमांक मध्ये जो तुम्ही आधार क्रमांक टाकून ई केवायसी पूर्ण केली होती तो आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला 6 अंकाचा कॅप्चा कोड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। जर कॅप्चा कोड नसेल आला तर तुम्हाला इथे रिफ्रेशचा ऑप्शन मिळते, इथे तुम्ही क्लिक करून तो रिफ्रेश सुद्धा करू शकता आणि तो नवीन कॅप्चा कोड आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर खालती पहा इथे मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही ओटीपी पाठवण्यावरती क्लिक करणार त्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस येईल, इथे सांगितले गेले की या आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनाची ई केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे तपासू शकता। आणि ज्यांची कोणची ई केवायसी पूर्ण झाली नसेल त्यांना नेक्स्ट पेज येईल, त्यामध्ये तुम्हाला ओटीपी टाकण्याचा ऑप्शन येईल। हे तुम्हाला कसे करायचे याच्यावर मी पहिलाच व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले आहे की कशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची ई केवायसी पूर्ण करू शकता। आणि केवायसी करतावेळी जे काही प्रॉब्लेम येतात त्यांचे मी सोल्युशन सुद्धा दिलेले आहे, हे प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून सुद्धा सांगितले आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की पहा। तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मला बस इतकेच सांगायचे होते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा।